हाय एव्हरीवन. आता संडे आहे आज आणि सगळी घरातली कामं वगैरे आवरून आम्ही निघालो होतो पाणीपुरीच्या गाडीवर जे आहे सामान आणायला ना. संडे म्हटलं की खूप सगळी कामं जे आहेत रेंगाळत चालू असतात. तसंच आमचंही झालेलं आहे. उठायलाच उशीर झाल्यामुळे ना इकडे पण यायला मला थोडा लेटच झालेला तसा, म्हणजे दुपार झालेली 1-1:30 वाजता वगैरे वाजलेले. ते सगळं सामान घरी ठेवून आम्ही लगेच परत निघालो होतो प्रत्युषला घेऊन. त्याला ना खूप दिवसांपासून जे आहे खेकडे खायचे होते. त्याला फिश आणि खेकडे खूप जास्त आवडतात, म्हणजे चिकन मटनपेक्षा. आणि चिकन मटन तो एवढ्या आवडीने खात नाही जेवढ्या आवडीने फिश आणि खेकडे खातो, म्हणून त्याच्यासाठी खेकडे घ्यायला चाललेलो. आणि इथं ना खूप मस्त जे आहेत खेकडे मिळतात, म्हणजे छान खेकडे मिळतात, मोठे मोठे एकदम. तर प्रत्युषच्या पप्पांच्या ऑफिसच्या थोडंसंच अंतरावरती ते आहे, म्हणून आम्ही इकडे आलो होतो. आणि त्यांनी इतके मोठे मोठे खेकडे घेऊन आले ना, प्रत्युष खूप जे आहे घाबरत घाबरत बघत होता खेकड्यांना. आणि त्याला खाण्यापेक्षा ना हे बघायलाच जास्त आवडतं, कारण खाता तर त्याला अजून एवढे प्रॉपर येत नाहीत खेकडे. तरी त्याचे पप्पा मस्त त्याला असं काढून काढून खायला जे आहे घालत असतात खेकडे. आणि आवडतात त्याला खेकडे घ्यायला, खायला पण आणि घ्यायला जायला जास्त आवडतं, कारण त्याला हे सगळं बघायचं असतं. त्याच्यानंतर बघू शकतो इतके मस्त त्यांनी खेकडे आणले ना, खूप मोठे मोठे खेकडे होते, काळ्या पाटीचे मेन. आणि हेच म्हणजे छान लागतात खेकडे असं यांचं म्हणणं असतं. तर असं चला इथून मस्त खेकडे घेऊन आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी. खूपच जास्त जे आहे उशीर झालेला आम्ही. आणि असं खेकडे मस्त घरी आलेला ना, सिंकमध्ये जे आहे त्यांचा डान्स चालू झालेला. लिटरली एवढा आवाज येत होता ना, ते असे पळत होते इकडून तिकडून. आता मला तर हे काही साफ पण करता येत नाहीत किंवा ह्याची भाजीसुद्धा बनवता येत नाही, कारण लग्नाच्या आधी कधी मी खेकडे खाल्लेसुद्धा नव्हते. लग्न झाल्यापासूनच या सगळ्या गोष्टींची म्हणजे फिश आणि खेकडे खायची मला जी आहे ती म्हणजे खाल्ले मी लग्न झाल्यानंतर. नाही तर लग्नाच्या आधी कधी फिशसुद्धा खात नव्हते. पण मुंबईत सगळेच जे आहे जास्त फिश खातात, त्याच्यामुळे मग मलासुद्धा त्याची सवय लागली होती फिश खायची. तर आता प्रत्युषचे पप्पा जे आहे तिथं खेकडे साफ करणार आहेत. आणि प्रत्युष एवढा घाबरतोय बघू शकताय तुम्ही, म्हणजे खायचे पण आहेत आणि घाबरायचं पण आहे. आणि एक्सायटेड तर खूप जास्त आहे की कसं काय पप्पा करतात. मला तर वाटतं ना त्याला खाण्यापेक्षा हे सगळं ना बघण्यासाठीच तो खेकडे खेकडे करत असतो, की खेकडे घेऊन या, खेकडे घेऊन या. फ्रायडेलाच म्हणलेला खेकडे घेऊन या, पण तेव्हा भेटले नाही. तर त्याने इतका रडून जे आहे गोंधळ घातलेला की खेकडे का आणले नाहीत म्हणून. तर इथे त्यांनी छान खेकडे जे आहेत साफ करून घेतले होते. आणि खरंच असं नवरा मिळाला ना, मला तर वाटतं नशीबच लागत असेल, म्हणजे एवढं भारी हे खेकडे बनवतात ना. फिश असू दे, खेकडे असू दे, मी काहीच म्हणजे करत नाही, म्हणजे साफ पण करत नाही कधी, किंवा त्याची भाजी वगैरे तर मला कधी जमतच नाही करायला. आणि प्रत्युषच्या पप्पाच प्रत्येक वेळी फिश जरी आणले तरी फ्राय करायचं, भाजी करायचं, ते साफ करण्यापासून सगळं कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्यांच्यावर सोपवलेलं आहे. आणि ते त्यांना खूप मस्त जमतंसुद्धा. बरं, आता खायचं तर काम आपण करणारच आहोत पुढे, पण त्याच्या आधी ना हे खूप म्हणजे ती पेटी जी असते ना खूप जास्त कडक होती, खूप ताकद लावून त्यांना ते काढावी लागत होती. आणि प्रत्युष आणि मी तर फक्त मस्त असे बघत उभे होतो की कसं काय साफ करतात किंवा काय. आणि मी तर पहिल्यांदाच खेकडे साफ करताना बघितलेत, म्हणजे 1-2दा मागे जेव्हा आणले ना तेव्हा मी गाडीवर होते आणि हेच घरी येऊन ते साफ वगैरे करून भाजी रेडी करून मग येत होते. आणि ती फक्त मी भाजी खात होते. आज म्हणजे दुपारी आणल्यामुळे मला ते बघायला पण मिळालेत कसे साफ करतात किंवा भाजी कसे बनवतात हे. तर असे मस्त त्यांनी खेकडे जे आहे साफ करून घेतलेले. आता याच्यातलं कशाला काय म्हणतात मला खरंच एवढं डिटेलमध्ये अजिबातच माहिती नाही आहे, पण यांनी त्या पेट्या ज्या आहेत त्या फोडून त्याच्यातलं जे काही असेल ते काढून घेतात, म्हणजे ते भाजीमध्ये टाकायला असं म्हणतात, मिक्स करतात भाजीमध्ये. बरं, आता चला मी बाकीची सगळी तयारी करायला घेते, ते साफ करतायत तोपर्यंत. वाटण जे आहे जे जे त्यांनी सांगितलेलं, इथं खोबरं आणि फक्त कांदाच घेतात, आलं लसूणची पेस्ट, कांदा आणि खोबरं, टोमॅटो या भाजीत जात नाही असं म्हणत होते प्रत्युषचे पप्पा. मला नाही माहिती, आता प्रत्येकाची जी आहे पद्धत वेगळी असते, रेसिपी वेगळी असते, पण खूप जास्त जे आहे अशी पाण्यासारखी भाजी करतात खेकड्यांची, एवढं मला माहिती आहे. तर इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, ते भाजून छान वाटण तयार करणार होते मी भाजीसाठी. आणि तेच मी संध्याकाळसाठी पण म्हणजे एक्स्ट्राच वाटण जे आहे मी ते बनवणार आहे. एवढं काही खेकड्याच्या भाजीला वाटण लागत नाही, कारण ती खूप आपण ना म्हणजे असं पाणी जास्त ठेवतात, खूप ग्रेव्ही वगैरे अशी घट्ट भाजी नसते त्याची. तर मी तर 2 मीडियम साईजचे कांदा घेतला, खोबरं घेतलं, त्यांना छान जे आहे वाटण काढून दिलेलं वाटण काढून देते. आणि त्याच्या ज्या नांग्या असतात ना खेकड्याच्या, मला वाटते त्यासुद्धा मिक्सरमधून बारीक करून काढतात आणि मग त्या ज्या आहे भाजीमध्ये टाकतात. अशी काहीतरी ती
प्रोसेस असते, म्हणजे भाजी बनवायची जी आहे ती रेसिपी असते. तर असं प्रत्युषचे पप्पा खूप भारी भाजी बनवतात. म्हणजे हे फक्त मी म्हणत नाही, सगळेच आमच्या घरातले किंवा त्यांच्या इकडचे पण म्हणतात. फिश फ्राय आणि असं खेकड्याची वगैरे भाजी, फिशची भाजी खूप भारी, म्हणजे नॉनव्हेजच्या ज्या रेसिपी आहेत ना त्या त्यांना खूप भारी जमतात. त्यांच्या हाताला एक मस्त अशी टेस्ट आहे आणि खूप मन लावून जे आहे ते त्यांचं काम करणं चालू असते, बघू शकताय तुम्ही. आणि खरंच माझं नशीब खूप मोठे असं मी म्हणेल की एवढा तर एवढं सगळी भाजी वगैरे मला मिळत असते. आणि हे बऱ्याचदा म्हणजे मिळत असते. फिश वगैरे आणल्यावर सुद्धा ते खूप वेळा करून देत असतात भाजी. तर इथं छान खोबरं, कांदा, आलं लसूणची पेस्ट, मटन मसाला वगैरे टाकून, म्हणजे नॉर्मल आपण नॉनव्हेजची जशी भाजी बनवतो कुठलीही मटन चिकनची तशीच ही भाजी बनवणार आहे. फक्त थोडीशी पातळ बनवायची आहे आणि तिखट बनवायची आहे. तर म्हणजे खेकड्यांची भाजी तिखटच खरं तर चांगली लागते, म्हणून मग थोडीशी तिखट. प्रत्युष काय तिखट भाजी खात नाही, पण त्याला फक्त ते खेकडे काढून देत असतात त्याचे पप्पा. तर इथं भाजी जी आहे ती मस्त रेडी होते आणि याला काही जास्त म्हणजे वेळ पण नाही लागत या भाजीला, म्हणजे असं शिजण्यासाठी वगैरे जास्त वेळ नाही घेत. तर यांचं इथं काम चालू होतं तोपर्यंत ना मी बाहेर, म्हणजे तसं तर आवरून झालेलंच, पण जे काही पाणीपुरीचं सामान वगैरे आणलेलं ना ते बाहेर व्यवस्थित ठेवत होते. कारण त्यांनीसुद्धा घरात खूप जास्त जे आहे ते पसारा होत असतं. खूप सामान आणल्यामुळं ना ते कसं कुठं काय अरेंज करावं हेच मला पण कधी कधी कळत नाही. आणि खूप अशी पसारा समोर दिसला ना की खूप आपली पण चिडचिड होते. तर तेच मी बाहेर जे आहे ते पसारा सगळं आवरत होते तोपर्यंत यांनी इथं मस्त अशी भाजी बनवलेली, खूप भारी जी आहे ती भाजी झालेली. आणि ज्यांना कोणाला म्हणजे खेकडे आवडत असेल ना तर त्याला याची मज्जा कळू शकते की खेकड्याची भाजी म्हणजे वा, खरंच भारी लागते. तर अशी छान मस्त भाजी बनवून तयार होती. आणि आता त्यांनी तर फक्त भाजी बनवली होती. आता याच्या पुढची सगळी जी आहे बाकीची प्रोसेस मला करावी लागते. म्हणजे भाकरी किंवा चपाती किंवा भात वगैरे जे काही असेल ते मलाच करावं लागणार आहे. आणि जो काही पसारा घालून ठेवलेला तो सुद्धा सगळा आवरून ठेवायचा होता. प्रत्युष खूप जास्त जे आहे ते वाट बघत होता की कधी भाजी तयार होणार आहे, कधी भाजी तयार होणार आहे, त्याचं चालू होतं. आणि आमचे शेफ इथं एकदम मन लावून जे आहे भाजी बनवत होते. पूर्ण एकदम नाही, कसं आपण एखाद्या गोष्टीत मग्न होऊन काम करतो ना तसं त्यांचं चालू असतं. किचनमध्ये काही बनवताना एकदम मनापासून, एकदम म्हणजे नाही का लक्ष देऊन असं काहीतरी करायचं आहे, कसं तरी करायचं आहे म्हणून त्यांचं मस्त काम चालू. आणि इथं भाजी तर आता रेडी झालीच होती. मी बघायला आलेले माझं काम सगळं आवरून मी आले होते इकडे भाजी बनायला. तर ह्या नांग्या वगैरे बारीक करून त्याचं पाणी टाकतात ते गाळून. तर तसंच त्यांनी काहीतरी केलेलं. त्या नांग्या पहिल्या मिक्सरमधून काढायच्या आणि मग त्या गाळून अशा टाकायच्या. तोपर्यंत मी इथं पाणीपुरच्या गाडीची जे आहे तयारीला लागलेलं. म्हणजे मला चिंच आणि गूळ जे आहे ते भिजत ठेवायचं होतं, ते ठेवत होते. कारण कितीही काही काम असेल तरी ही कामं काही मला चुकत नाहीत. म्हणजे पाणीपुरीचं सामान वगैरे जे काही बनवायचं असतं ते मला यांचं होईपर्यंत ते छान भिजेल चिंच आणि गूळ, कारण 1-2 तास तरी भिजवावी लागते. आता चला भाजी तर झालेली आहे, बाकीचे आपण काय मग करूया. इथं मी मस्त जे आहे आता भाकरीच करणार होते. खरं तर मी नाचणीचं पीठ जे आहे ते दळून आणलेलं भाकरी बनवण्यासाठी, पण त्यांना नाचणीची जी आहे प्रत्युषला पण नको असते भाकरी आणि त्याच्या पप्पांना पण नको होती, म्हणून मी इथं ज्वारीचीच भाकरी बनवणार आहे. त्याच्या अगोदर मला आठवलं की आपल्याला जो आहे भात लावून घ्यावा लागेल, म्हणून ते सगळ्यात पहिले भात लावून घेते. म्हणजे भाकरी झाली की गरम गरम जे आहे जेवायला बरं पडेल. आता भाजी जे आहे आमसूल टाकायचं राहिलेलं आहे, म्हणून आमसूल टाकला. आणि आमसूल प्रत्येक वेळी टाकताना खाणं हे गरजेचंच असतं. मला वाटतं हे सगळेच करत असतील. कधी मला भाजी जर आमसूल टाकायचं असेल ना मी पहिले ते खात असते. आणि चला इथं मी 2-3 जे आहेत मस्त गरम गरम भाकरी बनवणार आहे. आणि असा असतो म्हणजे प्रत्येक संडे आमचा, म्हणजे संडे कधी चालू होतो आणि कधी संपतो ना हे कळतच नाही. आता हे बनवता जवळजवळ मला 3-3:30 वाजले होते दुपारचे. आणि हे झालं जेवण वगैरे झालं 4-4:30 होतील जेवण वगैरे बनवायला. त्याच्यानंतर लगेच पाणीपुरीच्या गाडीची जी आहे तयारी करायची आणि पाणीपुरीच्या गाडीवर जे आहे जावं लागतं 5-5:30 वाजेपर्यंत. आणि घरी यायला परत 8-8:30 परत ती सगळी कामं. असं संडेनंच कधी येतो आणि कधी जातो पटकन असं कळतच नाही. तर चला होता आजचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझी खेकड्याची भाजी आवडली असेल, म्हणजे माझ्या मिस्टरांनी बनवलेली. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि चला आता भाकरीसुद्धा झाली आहे, भाजी झाली आहे, आम्ही मस्त असं जेवण करतो.
आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. खुश राहा, आनंदी राहा, मस्त राहा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.